श्री स्वामी समर्थ. आजच्या प्रकट दिनाच्या स्वामी प्रकट दिनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आता रोजचंच आपलं चाललेलं आहे, भाजी काय बनवायची, हे कसं बनवायचं, ते कसं बनवायचं, रोजचंच आपलं चाललेलं आहे. रोज टेन्शन काय नाही काय येते. तर आज म्हटलं आज एक रेसिपी आपली शेअर करावी. तर आज मला हॉस्पिटलला डबा द्यायचा होता. म्हटलं भाज्या बिज्या खाऊन तर खूप कंटाळा येतो आपल्याला, म्हणून म्हटले आज कडधान्यामध्ये पण मूग, मटकी, चवळी हे खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. म्हटलं तर कडधान्यामध्ये एकच राहिलं आहे जी सगळ्यांची फेवरेट असते, ती म्हणजे अख्खा मसूर. अख्खा मसूर माझा पण खूप फेवरेट आहे. म्हणजे आमच्या घरात सगळ्यांचंच फेवरेट आहे, माझ्या पोरींपासून सगळ्यांना खूप म्हणजे खूप फेवरेट आहे ती. तर अख्खा मसूरची लपतप भाजी. तर ही कशी करायची हे जर तुम्हाला येतच असेल तरीसुद्धा मी माझ्याकडून दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर कशी वाटली ती मला नक्की सांगा. आणि स्वामी अनुभव तुम्हाला जर ऐकायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट करा की स्वामींचा अनुभव सांगा म्हणून. खूप म्हणजे खूप माझ्याकडे अनुभव आहेत जी मला शेअर करायची तुमच्यासोबत. तर मला नक्की सांगा. आता ही माझी झालेली अख्खा मसूरची भाजी, त्यातलं थोडंसं पाणी मी फेकून दिलेलं, गरम पाण्यामध्ये मी भिजवलेलं. ती मस्तपैकी भिजून झाली आपली. मस्तपैकी कांदा टमॅटो वगैरे सगळं टाकलं. तुम्ही प्रोसेसमध्ये तुम्ही बघतच असाल की भाजी कशा प्रकारे मी करते. आपल्याकडे लसूण वगैरे काय नसलं तरीसुद्धा आपली भाजी खूप टेस्टी होते. तर अशा प्रकारे मी सगळं हलवून वगैरे घेतलं, मिक्स करून घेतलं, मसाला वगैरे सगळं टाकून व्यवस्थित. आणि ते आता शिजायला ठेवते. आमच्या पोरीची तयारी पण चाललेली. आता आज स्वामींना जायचं होतं मंदिरात, पण अचानक मध्ये जरा अडचण आल्या कारणाने मी नाही जाऊ शकत, म्हणून हे आमचे आज लवकर आले. तर त्यांचंही जरा चाललेलं. ही आपली भाजी झाली एका साईडला. भाजी झाली नाही म्हणजे दुसऱ्या गॅसवरती ठेवली आहे आणि एका साईडला भात ठेवून घेतला आहे. भात मी पातेल्यातच करते. थोड्या दिवसात आता हे जर्मनचे पातेले मी ते रिटायर करणार आहे. जर्मनचे पातेले, कुकर, म्हणजे जसं आपल्याकडे पैसे वगैरे असेल त्याप्रमाणे खर्च कसं जास्त वाढवू शकत पण नाही. आणि जर्मनच्या भांड्यात खाल्ल्यावरती म्हणजे कसं, आमच्या मिस्टरांचं एक थिंकिंग आहे की जर्मनच्या भांड्यात खाल्ल्याने कसं आपलं शरीर निरोगी राहत नाही. तर ही गोष्ट तुम्हाला पण कितपर्यंत माहिती ती मला पण माहीत नाही, पण ही गोष्ट आहे बरोबर. तर त्यासाठी जरा स्टीलची भांडी मी सगळी घेऊन येणार आहे. पातेल्यापासनं सगळीच आपली बाकीची सगळी स्टीलचीच ऑलवेज सगळी. आणि पातेलं, कुकर हे सगळं जर स्टीलचं घेऊन येणार आहे मी. तर हे तुमच्यावर मी काय शेअर करते का, त्या मला असं वाटलं की तुमच्याबरोबर मी शेअर करू, त्या कारणाने मी शेअर करते. आणि आपल्या एका साईडला भात लावला आहे, भात ठेवून घेतला. भाजी एका साईडला शिजते. थोडीशी किचनची भांडी निघाली, ती भांडी आपली चाललेली आहेत घासायची. म्हणजे कसं थोडी भांडी जरी निघाली तरी सुद्धा मी त्या हाताला लगेच घासून घेते सगळी. ती आपली भांडी सगळी तर घासून होतीलच आता लगेच. बाळांचा जरा केअर कचरा जरा संध्याकाळची वेळ केअर कचरा जरा चाललेला काढायचा. तिचा पण आता मला करायचं नाही देवपूजा, म्हणून ती आपली केअर कचरा काढून फरशी वगैरे जरा देवाच्या पुढ्यात जरा पुसून वगैरे व्यवस्थित आपलं देवपूजा वगैरे ती पण करते. माझे चालत नवरात्रीचे उपवास, रामनवमीचे. सगळं कचरा वगैरे सगळा पिशवीत वगैरे सगळा भरला. भांडी काय आपली होती ती आपली सगळी व्यवस्थित लावली वगैरे. पाणी वगैरे त्याच्यात जरा ओतून घेतलं. आता हे आमच्या घरातनं ॲक्वा लावलेलं आहे. तर ॲक्वाला कसं प्रेशर पाहिजे असतो, तर त्या कारणाने दुसरी वेगळी एक मशीन मोटर बसवली आहे. तर ती मोटरने पाणी जरा तो ॲक्वाचं खेचतो आहे. मग त्या कारणाने ती मला पाणी ओतायला लागतं, ती मोटर आपली उघडी पडू नये म्हणून. तर प्यायचं स्वच्छ पाणी होतं आणि वापरायचं पाणी जे वेस्ट पाणी निघतं ते बाकीच्या भांड्यांना म्हणावं किंवा कपड्यांना म्हणावं किंवा फरशी पुसायला म्हणावं, ह्याच्यासाठी मी ते पाणी वापरते. म्हणून मला पाण्याची जास्त कमतरता भासत नाही. आपली भाजी जरा मध्ये मध्ये जरा बघायची.
म्हटलं भांडी बिंडी घासून झाली सगळी. आता म्हटलं जर कणिक वगैरे सगळी मळून घ्यावी जरा. कणिक वगैरे चालली जरा मळायची. भात शिजायला चालू झाला. भातावरचा मग फेस वगैरे येतो तो काढून टाकायचा असतो. त्याला काहीतरी म्हणतात की तो पांढरा फेस असतो तो आपल्या शरीराला नुकसान करतो. त्याच्यामुळे आपलं जेवण वगैरे डायजेस्ट होत नाही. म्हणून भातावरचा नेहमी पांढरा फेस जो येतो तो नक्की तुम्ही काढत जा. आणि आपल्या अशा प्रकारे जर चालले. आता आमचे मिस्टर आले ते कामावरून. ते बासुंदी घेऊन आलेत. आज वेगळं पुरीला म्हणून जरा त्यांची मस्ती जरा चालू झालेली. मला मारायचं जरा पोट हलवत होते. सॉरी बरं काय ते पण जरा कॉमेडीच आहेत. आता हे मला म्हणत होते की तू काय माझा काही व्हिडिओ बनवून ठेवतेस का सबूत म्हणून, तू मला तुला मारतोय म्हणून असं म्हणून म्हणायला लागले. आता गेले ते बाळापाशी बारक्या. वरण शिजायला टाकायची तयारी. भात झालंच आहे आपलं, शिजत आलंच आहे भात. जेवढं लागतं तेवढं मापून पाणी वगैरे सगळं टाकायचं. टॅमॅटो धुवून वगैरे घेतलेला म्हणजे चिरून वगैरे ठेवले तो आपलं टाकला ह्याच्यामध्येच वरणामध्ये. भाजी पण मध्ये मध्ये जरा बघून घ्यायची. शिट्टी वगैरे झाली डाळीची. म्हटलं आता जरा कुकर फुलून वगैरे त्याच्यात जेवढं पाणी लागतं तेवढं आपलं ॲड करायचं. रवीने आपलं घोटून घ्यायचं. रवी पण आपली धुवून जरा पहिला घेतली मी मस्तपैकी. आणि आपलं गरगरीत त्याला फेटून घ्यायचं. जेवढं लागतं तेवढंच पाणी आपलं मी टाकलेलं वरणमध्ये. तुम्हाला जर पातळ करायची तुम्ही पातळ करा. जर मी मध्यमच ठेवते. ह्याच्यावरती जो हा फेस आता आलेला आहे तो फेस आता डाळ उकळल्याच्या नंतर फेस तो अजून येणार. त्याच्यावरचा फेस काढून टाकायचा. त्याच्यानं आपली भाजी पण झाली शिजून. भाजी एका साईडला उतरून घेतली. व्यवस्थित एका साईडला आपली ठेवून घ्यायची भाताच्या बाजूला. त्याच्यासाठी जागा करते. भांडी घासायची परत निघाली ती आता परत बेसिनमध्ये ठेवली. हॉस्पिटलला डबा पाठवायचा होता म्हणून त्यासाठी जरा गडबड चाललेली. दुसऱ्या साईडला तर कुकर ठेवून घेतला. आता चपात्यांचं पीठ वगैरे आता चांगलं मस्तपैकी नरम झालेलंच आहे. तर मस्त फटाफट चपात्या करून घ्यायच्या. मस्तपैकी चपात्या त्या घडीच्या मी करते. म्हणजे पोरींना आणि ह्यांना पातळ चपात्या लागतात त्या कारण पातळ लाटा लागते मला. घरात कोणच जाड चपात्या खात नाही. अशा प्रकारे जरा चाललेलं जरा चपात्या फटाफट करायच्या. तर एका साईडला पुरींची तयारी पण करायची होती. तर पुरींचे केस वगैरे सगळे बांधून दिली व्यवस्थित.
चपात्या झाल्या आता सगळ्या. ह्या चपात्या करून सगळ्या घेतल्या. सगळ्या म्हणजे जेवढं लागतं तेवढं आपल्या करून घेतलं. आता वरणला आधी फोडणी वगैरे घालून दिल्या, जेणेकरून वरण वगैरे जरा थंड होईल. मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला. लसूण नाही माझ्याकडे म्हणून लसूण नाही टाकला. मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंग टाकले. हिंग मुलांच्या पोटासाठी खूप चांगलं असतं. मुलासारखे म्हणतात किंवा पोटात दुखते तर मुलांना डायजेस्ट होण्यासाठी हिंग छान चांगलं असतं. म्हणून आमची मम्मी आमचे लहानपणापासून हिंगचा वापर करत आली, म्हणून ते मग हिंगचा सवयच झाली आहे. हे असं आपलं कढवून घ्यायचं चांगलं मस्तपैकी तेल. कुकरला झाकण असं जरा लावायचं का तर वाफ जरा जाऊ नये म्हणून. अशी फोडणी घालायची, चमचा बाहेर काढायचा, जेणेकरून त्याचा सुगंध खूप छान येतो. एका साईडला ठेवून घेतलं.